पाटणचा सर्वसामान्य मतदार आमदारकीच्या निवडणुकीत नवा इतिहास घडवणार सत्यजित सिंह पाटणकर। पाटण दिनांक 14। पाटण तालुक्यातील राजकारणाला सकारात्मक विचारांची दिशा देऊन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच व परिवर्तन घडवण्यासाठी पाटण तालुक्यातील मतदार राजा आता जागा झाल्यामुळे पाटण तालुक्याचा आमदार जनताच बदलणार आहे आणि आता हे परिवर्तन अटळ आहे, अशी प्रतिपादन पाटण विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित सिंह पाटणकर यांनी मल्हारपेठ येथे केले। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर अध्यक्षस्थानी होते। आणि पैशाच्या जीवावर होत असलेलं राजकारण हे सर्वसामान्य माणसाला आता डोईजड झालेलं आहे। सत्यजित सिंह पाटणकर यांनी पुढे सांगितले की पाटण तालुक्यातील प्रत्येक मतदार हाच आपला स्टार प्रचारक आहे आणि पाटण तालुक्याच्या जनतेचा स्वाभिमान खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्यासाठी व पाटण तालुक्यातील भ्रष्ट राजकारण संपवण्याची वेळ आता आली आहे। खरे परिवर्तन मतदानाच्या कृतीने घडवा। खोके संस्कृती, मनीताली टक्केवारी, भ्रष्टाचार तसेच बार निर्मिती आणि सर्वसामान्यांना बेजार करणारी महागाई, बेकारी, अराजकता यांचे समूळ उच्चाटन करण्याची वेळ आता खऱ्या अर्थाने आली आहे। आज आपण जर थांबवली नाही तर हे आपल्याला आपल्या अंगावर कापड सुद्धा शिल्लक ठेवणार नाही। आजच्या परिस्थितीमध्ये एकीकडे हे 2900 कोटी रुपये आणलाय विकास म्हणून जाहीर करतात, मुख्यमंत्र्यांना आमचा कार्यक्रम घेतात, परंतु दुसरीकडे जर स्वतःने जर एवढं काम केलंय, स्वतःने जर एवढा विकास केलाय तर या मतदारसंघामध्ये बुरशी आलेले लाडू का वाटताय? या मतदारसंघामध्ये प्रत्येक मंडळाला 10 किलो साखर का वाटतंय? टी शर्ट का वाटतंय? पेढ्याची पाकिट का वाटतंय? फोटो असणाऱ्या पिशव्या का वाटतंय? याचाही विचार मित्रांनो आता केला पाहिजे। मित्रांनो, जसा नेता असतो तसा कार्यकर्ता असतो। आपल्या कार्यकर्त्याला 10 वेळा म्हणलं बोल भेटून, बोल काय पण, खोटे बोल, खोटे आश्वासन दे, तरी आमचा कार्यकर्ता कधी खोटे आश्वासन देत नाहीये। यावेळी डीटी नांगरे, आनंदराव पवार, सुरेश पाटील तसेच उमेश दशवंत, विजय पवार, धीरज पवार, शिवाजी पोळ, साहेबराव देसाई, आप्पासाहेब पारसकर, नारायणराव सत्रे, निलेश चव्हाण, नवनाथ चिंचकर, शंकर सेडगे, समीर कदम, सुशांत पवार, पुष्पाताई जाधव, रेखाताई पाटील, रोहिणी पाटील, भाग्यश्री हिरवे, संगीता वाघ, वनिता कदम, रोहिणी पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। 11 पैकी फक्त 2 पिशव्यांमध्ये साड्या होत्या। 9 पिशव्यांमधल्या साड्या सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनीला हल्ला। आणि या महत्वपूर्ण अपडेटसाठी सतर्क न्यूज मल्हारपेठ प्रतिनिधी दादासाहेब पवारसह सतर्क न्यूज संतोषी जगदाळे।